बंटी पाटील. या नव्या धोरणामध्ये 5 वर्षात 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं. 25,000 कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना देणार असेल, आज कृषी दिन आहे सुदैवानं, आणि हे जर आम्ही 25,000 कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातलाय का, किंवा त्याचा विम्याचा परतावा किमान 25 दिवसात 50 दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा. मी जी आर वाचलेलं नाही म्हणून मी 10 जी आर निघालाय का आपला, तर जी आर निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही, परंतु जी आर निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की 50 दिवसात 100 दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा. दुसरं आपलं एक मध्ये स्टेटमेंट होतं की 1 रुपये विम्या एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार. ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार, आणि 1 रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत असतील तर त्याच्यावर कारवाई होणार का?